नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, मनाच्या इतक्या जवळ राहा की नात्यात विश्वास राहील, इतक्याही दूर जाऊ नका की वाट पाहावी लागेल. संबंध ठेवा नात्यात इतका की जरी आशा जरी संपली तरीही नाते मात्र कायम राहील. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाते तर सर्वच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. पोटात गेलेली विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपवून टाकते. म्हणून दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा. ज्या वेळेस आपल्या जवळची व्यक्ती किंवा मित्र आपले मन दुखावते, आपल्यावर त्रास देते, तेव्हा काय करायचे? नाते कामापुरते नको, माणुसकी ठेवणारे, एकमेकांना मान देणारे, निस्वार्थ नाते पाहिजे. सुखात तर कोणीही येते, पण दुःखात साथ देणारे नाते हवे. मग ते एक जरी असले तरी लाखात भारी असते. ज्ञान, पैसा, विश्वास तिघे चांगली मित्र असतात. प्रेम पण खूप असते, पण एक वेळ अशी येते की तिघांना वेगवेगळे व्हावे लागते. तिथे एकमेकांना प्रश्न विचारतात ते तिघे, कोण कुठे जाणार? ज्ञान म्हणतो, मी मंदिर, मस्जिद, चर्च, विद्यालयामध्ये जाणार. पैसा म्हणतो, मी मोठ्या महालात आणि श्रीमंत लोकांकडे जाणार. पण विश्वास शांत राहतो. दोघे जण शांत राहण्याचे कारण विचारतात. विश्वास म्हणतो, मी एकदा निघून गेलो तर परत कधीच नाही येणार. कधी कधी चूक आपली नसते, पण नातं टिकवण्यासाठी आपली चूक मान्य करावीच लागत असते. लोक तुमच्याकडे कोणत्या नजरेने बघतात त्याला महत्त्व नाही, तुम्ही स्वतःकडे कोणत्या नजरेने बघता ते जास्त महत्त्वाचं आहे. हे विचार ऐकल्यानंतर आयुष्यात दुसरं काही ऐकण्याची तुम्हाला गरजच राहणार नाही. स्वामी भक्तांनो, जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका. लक्षात असू द्या, स्पष्ट बोला, पण असे बोला की समोरच्याला कष्ट होणार नाही व त्याचे आणि तुमचे नाते नष्ट होणार नाहीत. प्रयत्न करा की कोणीही आपल्यावर रुसू नये. जीवलगाची सोबत कधी सुटू नये. मग नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे नाते असो, निभवा की त्यांचे बंध जीवनभर तुटू नये. खूप त्रास असतानाही प्रामाणिक राहणे, संपत्ती भरपूर असतानाही साधे राहणे, अधिकार असतानाही नम्र राहणे आणि रागात असतानाही शांत राहणे, याला जीवनाचे व्यवस्थापन असे म्हणत असतात. आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात. माऊली म्हणतात, आपण वाऱ्यामुळे विझताना वाचलेलेच असतो. स्वामी भक्तांनो, जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तास तास एखाद्या व्यक्तीची वाट पाहणं ह्यासारख्या यातना नाहीत, पण कोणीतरी आपली वाट पाहत आहे या जिनिवेसेसारखं सुखी नाही. या जाणीवेतूनच माणसं धावत्या गाड्या पकडत असतात. लक्षात असू द्या, योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असते. माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्त्वाचं वाटते. कुठलेही नाते टिकवण्यासाठी त्या नात्यात एकमेकांच्या चुका एकांतात सांगाव्यात आणि कौतुक चार चौघात करावं. नातं टिकतंच नाही तर अजून फुलतं देखील. सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते. ते एकाच वेळी उघडझाप करतात, एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात, तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता. लक्षात असू द्या, माऊली म्हणतात, विश्वास हा एक असा आरसा आहे, एकदाच तो तुटला तर त्यात तुम्ही पुन्हा कधी दिसणार नाहीत. जीवनातील वेदना कमी करायच्या असतील तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजेत. काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही. माणसाने समोर बघायचं की मागे, ह्यावरचं पुष्कळसं सुखदुःख अवलंबून असतं. तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात. बोलण्यासाठी कुणाला जबरदस्ती करू नका. मरेपर्यंत हे विचार लक्षात ठेवा, नाहीतर आयुष्य संपून जाईल पण आनंद सापडणार नाही. चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात. जमीन आणि आकाश याचं नातं मोठं अजब असतं. जमिनीला हसवण्यासाठी आकाशालाही रडावंच लागत असतं. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, अंतर्मनात कितीही संघर्ष असला तरी चेहऱ्यावर हास्य दाखविणे हाच जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय असे म्हणतात. प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानेच वागले पाहिजे. ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून वागलं पाहिजे. खूप वेळ गप्प राहिलं की ती शांतताच माणसाला बोलायला भाग पाडत असते. काही चुकांची शिक्षा मृत्यूपेक्षाही भयंकर असते.
समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे आणि ती विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी आहे. लक्षात असू द्या, आयुष्याचा प्रवास कसा काही असावा, कोणाच्या तरी मनात तो कुठेतरी ठसावा. प्रत्येकाच्या हातून थोडं चांगलं घडावं, चुकलेलं पाऊल कधीतरी सरळ पडावं, चुकलेला कधी कोणी द्यावा विसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. हक्काचा असं आपला एक माणूस असावं, ज्याच्यावर आपण कधीतरी रुसावं, रुसलेला क्षण कधी खुदकन हसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. मृत्यू येणार तेव्हा त्याने समोरूनच यावं, हातात हात घेऊन अलगद घेऊन जावं, लपून पाठीवर वार त्याचा नसावा. आयुष्याचा प्रवास असाच काहीतरी असावा. आई वडील असे एकमेव असतात ज्यांचं प्रेम आपल्या जन्मापासून मरणापर्यंत कधीही बदलत नाही. बाकी सगळ्यांचं प्रेम वेळेनुसार हे बदलतच असतं. आता कोणाची तुमचं मन दुखवू शकणार नाही. नका करू त्यांचा विचार ज्यांना तुमची पर्वाच नाही. विश्वास मागून मिळत नसतो भक्तांनो, तो कमवावाच लागत असतो. जीवनात चांगल्या माणसांना शोधण्याची गरज भासत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, चांगली माणसं आपोआप आयुष्यात येत असतात. टोचून बोलणाऱ्याचे काहीच जात नसते, कस लागते तो सहन करणाऱ्यांचा. हे विचारच आयुष्यात कसं जगायचं हेच शिकवतात. रोज आपल्या चॅनलला काही मिनिटं नक्कीच द्या. दुःख इतकं नशिबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात. धन इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात. किती अजीब आहे ना, माणसांच्या शरीरात 70% पाणी आहे, पण जखम झाली की रक्त येते आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले आहे. असून हृदय दुखावले की डोळ्यातून पाणीच येत असते. ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो, तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा. नातं तोडणे सोपे आहे, ते पुन्हा जोडणे अवघडच आहे. दीर्घ परिचयानंतरही जर व्यक्ती तेवढीच प्रिय वाटली तर सगुण साकारापलीकडचं सौंदर्य दिसू लागलं असं समजावं. प्रेम आणि आकर्षणा वेगवेगळ्या अवस्था आहेत. राग सर्वांचाच नीच भावना हे तुमच्या प्रतिभाशक्तीला ढागाळते आणि तुम्हाला चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडत असते. फोटो काढायला 1 सेकंड लागतो, पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडते. म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यावर तुम्ही जास्त लक्ष द्या. जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही. त्यावेळी पहिले तर लोकांना खुश ठेवणे बंद केले पाहिजे, कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका. आधी स्वतःची इज्जत करा, मग दुसऱ्यांची. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणे बंद केले पाहिजे. नाही म्हणता सुद्धा आलेच पाहिजे. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला स्वामी माऊलींचे विचार पटत असतील तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा. आणि लक्षात असू द्या, तुम्ही कितीही चांगले राहा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचंच समजणार. कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते, पण दृष्टिकोनाचे नाही. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर तुमच्या दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप म्हणजे खूप फरक असतो. चुका एकांतात सांगाव्यात आणि कौतुक 4 चौघात करावं, त्यांचे नातं अधिक टिकत असतं. विश्वासघात झाल्यावर विश्वास ठेवणे खूपच कठीण होतं. इतकंच नाही तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोनही बदलत असतो. जीवनात जोडलेली नाती कधीच तोडायची नसतात. छोट्याशा वादळास विश्वासाचं घर मोडायचं नसतात. दुसऱ्याच्या कुटुंबाबद्दल चहाड्या करायला एक त्यांनाच वेळ असतो, ज्यांच्या स्वतःच्या कुटुंबात काडी इतकी पण किंमत नसते. लोकांना आपण का खटकतो? आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून. स्वामी भक्तांनो, पाऊल वाटेवरची सोबतीला हात हवा असतो. आपले स्वप्न खूप मोठे असतात, पण त्यासाठी खरंच आपण काही करतो का, ते बघायला हवं. रोज तेच करून तेच परिणाम मिळतील जे आजपर्यंत मिळत आहेत. त्यासाठी आपल्याला सवयी बदलाव्या लागतील, जे आपल्याला आपल्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जातील. विजयाची भावना मनातून यायला हवी. समोरच्याला हरवलं म्हणजे आपण विजयी झालो असे नव्हे. नाते आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. नाते ठेवा किंवा ठेवू नका, मात्र विश्वास नक्की ठेवा, कारण जिथे विश्वास असतो तिथेच नाते आपोआपच बनत जातात. ज्यांचा विश्वास सरड्याच्या रंगाप्रमाणे बदलतो त्यांचा विचार कोणी का करावा? परिस्थिती कशीही बदलो, ज्यांचा कायम तुमच्यावरच विश्वास असतो त्यांनाच विचार कायम करावा. एक कडू सत्य आहे का, आपले विरुद्ध कट कारस्थान करणारी माणसं आपल्या जवळची असतात. हे कालही सत्य होतं आणि आजही तितकंच सत्य आहे. कधीही कोणाला समजण्याचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढ्याच समजतात जेवढी त्यांची कुवत असते. मनातले जाणणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाप म्हणजे जगातील एकमेव ज्योतिषा. कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं केव्हाही चांगलंच असतं.
लक्षात असू द्या, बुद्धी सगळ्यांपाशी असते, पण दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसलं तरी चालेल, पण सन्मान देता आला पाहिजे. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही. विचार श्रेष्ठ आणि शुद्ध असतील तर हृदय देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही. लोकांना कदर त्यांचीच करा जे तुमची कदर करतील. कारण कसं आहे ना, माऊली म्हणतात, मी आहे ना, नको काळजी करू. असं म्हणणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर खचलेल्या मनाला पण उभारी मिळत असते. आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. लक्षात असू द्या, कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात. कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठमोठे मन असावे लागत असतात. कोणत्याही नात्याची गरज ही एकट्याला असून चालत नाही, ती दोघांना पण असावी लागते. कारण भाळणं संपल्यावर उरतं ते फक्त सांभाळणं. ज्याला सांभाळणं जमलं त्याला जीवन जगणं समजलं. कोणाच्या आयुष्यात आपण कितीही महत्त्वाचे आहोत हे समोरून येणाऱ्या रिप्लायवरूनच कळत असतं. माऊली म्हणतात, कोणीतरी आपल्याला मिळवण्यासाठी असूल्य यावरूनच हरळून जाऊ नये. मिळवली जाते ती वस्तू व्यक्ती नव्हे. ट्रॉफी मिळेपर्यंतच तिचं कौतुक असते, तिचा ध्यास असतो. मिळाल्यावर एकदा किस घेऊन मग ती कपाटात ठेवली जाते धूळ खात पडण्यासाठी. विजेतेच्या भुकेला बाहेर नव्या ट्रॉफीज खुणावत असतात. समोरच्याचा दृष्टिकोन कसा आहे, प्रीतीचा आहे की प्राप्तीचा आहे, जरूर बघावं. बघण्याची इच्छा आहे की ईर्ष्या आहे, जरूर निरखावं. स्वतःला व्यक्तीतच राहू द्या, ट्रॉफी बनू नका, नंतर मनस्ताप टळत असतो. कोणतेही नाते टिकवण्यासाठी हिंमत लागत नाही, तर एकमेकांची किंमत कळावी लागते. कारण किंमत कळली की हिंमत आपोआपच येत असते. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, लक्षात असू द्या, माऊली म्हणतात, आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देते. आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचं की भविष्याचा विचार करत बसायचं की आलेला क्षण जगायचं, हे आपणच ठरवायचं असतं. माऊली म्हणतात, सुख आणि दुःख हे पाहुणे आहेत, वारंवार येतील आणि जातील. जर ते आलेच नाही तर आपल्याला अनुभव कुठून येईल. जीवन खुश राहून जगायला शिका. कारण रोज सायंकाळी फक्त सूर्यच मावळत नाही, तर आपलं मौल्यवान जीवनसुद्धा कणाकणानं कमी होत जात असतं. समज हा साखरेप्रमाणे असतो, गैरसमज हा मिठाप्रमाणे असतो. जीवनाच्या दुधात काय टाकावे हे ज्याने त्याने ठरवावे. कोणीतरी कोणाबद्दल काही सांगितले म्हणून तेच खरे मानू नका. अनुभवाने खात्री करा, जीवनाच्या दुधाला गोडी आल्याशिवाय ही राहणार नाही. माऊली म्हणतात, बोलण्याची उत्सुकता दोघांनाही असली की नात्यांची गाठ विश्वासाने बांधली जात असते. डोळे तर जन्मताच मिळालेले असतात, कमवायची असते ती नजर, चांगल्यातले वाईट आणि वाईटातले चांगले ओळखण्याची. स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण एखाद्याच्या मनात घर करणे यापेक्षा सुंदर काहीच नसते. अनेकदा आपल्याला राग आला की आपण लगेच अबोला धरतो, पण त्यांच्यामुळे संवादाचे दरवाजे बंद होऊन परिस्थिती अधिक चिघळत जाते. शेवटी संवाद हाच सगळ्या समस्यांवरचा उत्तम उपाय आहे. म्हणून संवादाचे दरवाजे बंद करू नका. माऊली म्हणतात, योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असते. आयुष्याचा प्रवास सुखकर तेव्हाच होत असतो जेव्हा जोडीदार सुंदरपेक्षा समजदार असतो. सुख हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो. दुःख हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो. सुंदर विचाराची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजळ्यासारखी असतात. विचारांच्या तेजाने गर्दीतही उठून दिसत असतात. शिंपल्यासारखी खूप कमी लोक असतात या जगात. ते दुसऱ्यांना मोत्यांसारखं घडवायला स्वतःचा स्वार्थ बघत नाहीत. माऊली म्हणतात, कोणीतरी मला विचारलं, राग म्हणजे काय? मी हसत उत्तर दिलं, राग म्हणजे दुसऱ्यांची चूक असतानाही स्वतःला त्रास करून घेणे. अश्रूंची किंमत नसते, पण योग्य वेळी येऊन जो पुसून जातो त्या व्यक्तीची मात्र खूप किंमत असते. माऊली म्हणतात, दुसऱ्यांच्या मन दुखावून मिळालेली सुख कधीच आयुष्यात सुंदर बनू शकत नाही. दिवस सरतात तशा आठवणी भरपूर येतात. खूप प्रेमळ माणसे हृदयात घर करून राहतात. मनाने जिंकलेली आपली माणसे दिवसातून एकदा तरी आठवतच असतात. जन्म हा प्रत्येक घराघरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणीच जन्म घेते व माणुसकी तिथे जन्म घेते जिथे परमेश्वरांचे वास्तव्य असते. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, दगडात एक कमतरता आहे, तो कधी विरघळत नाही, पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत देखील नाही. समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो. खूप लोक आपल्याला ओळखतात, पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेत असतात.
कोणी कोणाला काही द्यावे ही अपेक्षा नसते. 2 शब्द गोड बोलावे हेच लाख मोलाचे असते. अशा एका व्यक्तीचं असणं गरजेचं असतं, ज्याला मनाची परिस्थिती सांगायला शब्दाची गरज पडणार नाही. निवडलेला रस्ताच जर इनामदारीचा व सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही, भले सोबत असो किंवा कोणी नसो. माऊली म्हणतात, चांगल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं, त्यांची आठवण काढावी लागत नाही, ते कायम आठवणीतच राहत असतात. जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात, ती आपोआप गोंफली जातात. मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात, यालाच तर श्रेयोनाबंध असे म्हणतात. जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहिती असते, जे स्वतःसोबत दुसऱ्यांच्याही आनंदाचा विचार करत असतात. लक्षात असू द्या, किंमत कधीच नसते. किंमत पैसे कमवताना केलेल्या कष्टालाच असते. छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही, अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते. कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात, पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतःच असतो. जीवनाच्या शर्यतीतच कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका. पळायचे असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी तुम्ही पळा. नाजूक उन्हाची प्रेमळ साद, मंजूळ वाऱ्यांची हळूवार हालचाल, रोज तुमच्या आयुष्यात येवो हीच सुंदर अशी सकाळ. आयुष्य हे एकदाच मिळते, त्यामुळे दुसऱ्यांच्या चुका शोधून तिसऱ्याला सांगण्यात आपलं आयुष्य व्यर्थ वाया घालवू नका. त्याऐवजी आपल्यातील गुणदोष ओळखून ते सुधारण्यात जवळचा आपला वेळ खर्च करा. आनंदी जगण्याचा एक छोटासा नियम आणि नवीन लक्षात ठेवा आणि वाईट विसरा. सगळेच धडे शाळेच्या पुस्तकातून शिकायला हवेत असे काही नाही. काही धडे आयुष्यात नाती व मित्र आणि समाज यांच्याकडून शिकायला मिळत असतात. पुढे काय होणार माहिती नाही, पण आत्मविश्वास कसा हवा की जे होईल ते परफेक्टच होणार आहे. मंत्र म्हणणाऱ्या ओठांपेक्षा सेवा करणारे हात जास्त पवित्र असतात. काळजी घ्या हा शब्द काळजातून निघतो, आपल्या परक्यांची जाण करून देतो. कोणीतरी आहे आपल्यासाठी झुरणारं, कोणी आहे आपल्यासाठी रडणारं, या भावनांनी जीव सुकवतो. काळजी घ्या या शब्दातच आपलेपणा दरवळत असतो. प्रत्येक फूल देवघरात वाहिलं जात नाही, तसंच प्रत्येक नातंही मनात जपलं जात नाही. मोजकोच फूल असतात देवचरणी शोभणारी, तशी मोजकीच माणसं असतात क्षणोक्षणी आठवणारी. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर जीवन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो, तरी त्या जीवनाचा खरा अर्थ असतो. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, माऊली आपल्याला म्हणतात, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, एकास एक विसावा, तुमची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यात तुमच्यासारख्या जिवलकांचा सहवास असावा. बोलण्याची उत्सुकता, दोघांनाही नात्यांची मोठा विश्वास बांधली जात असते. भरोसा आणि आशीर्वाद कधीच दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असतात. फक्त मनाने साफ राहा, बाकी आपलं चांगलं करायला देव आहेच की. थोडक्यात पण मनापासून. माणसानं नेहमी मिठासारखं असावं, महाग नाही पण महत्त्वाचं असावं. लक्षात असू द्या, आनंद हे जगातील सर्वोत्तम औषध आहे. त्यामुळे स्वतः आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. साधं सोपं जगावं, दिलख्वास हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं जिथल्या तिथं सोडून द्यावं. चांगली वेळ नक्कीच येते, पण फक्त ती वेळेवर येत नाही. शब्दापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते, म्हणून कधीच कोणाचा विश्वास तोडू देऊ नका. पुढच्या पानावर काहीतरी भार लिहिलेलं असेल या आशेवर मागची पाने झाकत जाणं म्हणजेच आयुष्य असतं. कष्टाचे व्हावे चांदणे, यशाचा चंद्र दिसावा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रगतीचा इंद्रधनुष्य असावा. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, लक्षात असू द्या, ज्यांनी आयुष्यात पावलोपावली दुःख भोगले तोच नेहमी इतरांना हसू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याची एवढी दुसरं कोणालाच ठाऊक नसते. समाजात जो सरळ व सत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात, कारण जंगलात लहान मोठी वाकडी तिकडी अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात, परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाहीत. पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना मात्र कुऱ्हाडीचे घाव हे सोसावेच लागत असतात. नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही. नशीब आपोआप निर्माण होत नसते, तर केवळ माणूसच प्रत्यक्षात स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो. नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे. आयुष्यात स्वतःला कधीच उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटासुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. ओंजळीत बसेल एवढं नक्की घ्या, पण सांडण्या अगोदर ते वाटायलाही शिका. माणुसकी कमी होत चालली आहे, तेवढं फक्त जपायला शिका. मला जे मिळू शकले नाही त्याबाबत
करत राहण्याऐवजी जे काही मिळाले आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये. माझा जन्म कुठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात हवा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकते. माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस नाही देणार साथ, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही. लक्षात असू द्या, जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या प्रतिस्पर्धाला कमी लेखणारे भरपूर आहेत, पण हरलेल्या क्षणी पाठीशी उभे राहणारे किती यावरून माणसांची श्रीमंती कळते. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला जास्त महत्त्व आहे. आयुष्यात कधीच कोणावर बोलण्याआधी जबरदस्ती करू नका आणि ज्या व्यक्तीला आपल्याशी मनापासून बोलावंसं वाटतं त्या व्यक्तीला कधीच दुर्लक्ष करू नका. लक्षात असू द्या, परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नाही, बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही, मित्रापेक्षा आयुष्य नाही, म्हणून परिवाराशिवाय जीवन नाही. लहानपणी खूप श्रीमंत होते, कारण या पावसाच्या वाऱ्यांना पाण्यात माझी 2-3 जहाज चालवायचे, मोकळ्या हवेत. कागदाची का असेनात स्वतःची विमाने उडवायचो, भले चिखलाचा का असेना पण स्वतःचा किल्ला असायचा. आता हरवली ती श्रीमंती आणि हरवले ते बालपण. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो, पण पुन्हा एकदा बाहेर पडतो, घेऊन तीच दहशत आणि तोच दरारा. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलोच नाहीये. माऊली म्हणतात, एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलत असते. खूप बरं झालं असतं आपलं कोण कोण आठवण काढतोय हे माहिती झालं असतं तर. जो ज्ञानी असतो तो समजून घेतो, जो अज्ञानी असतो त्यालाही समजावता येतं, पण जो स्वतःच शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणी समजावू शकत नाही. त्याला फक्त वेळच समजावू शकते. अंधाराचं नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती. श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण? स्मरण करतात समोर उभे राहतात ते आपले श्री स्वामी समर्थ. जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर ते आपल्या मदतीला धावतात तेच श्री स्वामी समर्थ. जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते श्री स्वामी समर्थ. माऊली म्हणतात, जे सुख दुःखांच्या पलीकडे आहे तेच आपले श्री स्वामी समर्थ. विश्वास हा खरोखर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जात असतो. ज्याच्या विषयाचं मर्मस्थान कळत नाही असा एकमेव प्राणी हा माणूसच असतो. इतरांना समजावून सांगण्यापेक्षा स्वतःला समजावून सांगावं, कारण स्वतःचा बदल कारण जास्त सोपं असतं. ज्याला समजून घ्यायचं असतं त्याला एक इशारा पुरेसा असतो आणि ज्याला नसतं त्याला आयुष्यभरातही ते कळतच नाही. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात. तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.